नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे दीपक पवार आणि आज आपण भारताचा इतिहास पाहणार आहोत. आणि या इतिहासामध्ये मी नेहमी सुरुवात लॉर्ड डलहौसीपासून करतो. त्याचा कार्यकाल होता 1828 ते 1856. मी डलहौसीपासूनच आज पहिलाच गव्हर्नर जनरल डलहौसी घेण्याचं कारण असं होतं की डलहौसीने राबवलेल्या दत्तक वारसा धोरणामुळे किंवा जे संस्थांनी खालसा करण्याचं धोरण होतं त्याच्यामुळे पुढे 1857चा उठाव झालेला आहे. आणि 1857चा उठाव झाल्यामुळे भारतावर नकळतपणे जे ईस्ट इंडिया कंपनीचं जे राज्य होतं ते राज्य पूर्णपणे हटवलं गेलं. आणि 1858पासून भारतावर सरळ इंग्लंडच्या पार्लमेंटचं जे राज्य आहे ते सुरुवात झाली. त्याच्यामुळे मी आज पहिला गव्हर्नर जनरल घेतो आहे, इथून सुरुवात करतो शिकवायला, तो म्हणजे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीचा जो कार्यकाल आहे तो आहे 1828 ते 1856. आणि हा लॉर्ड डलहौसी जो भारतीय इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे तो याच्याकरता की याने दत्तक वारसा हक्क नाकारून बरं आहे भारतामध्ये संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली होती. तसो त्याचा पहिला जो कार्यकाल आहे तो 1828 ते 1856 आहे. आणि 1828मध्ये याने आल्या भारतामध्ये संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली. आणि आपल्याला प्रश्न विचारलेलासुद्धा आहे की डलहौसी हा इतिहासामध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे, तर लॉर्ड डलहौसी हा भारतामध्ये संस्थाने खालसा करण्यासाठी प्रसिद्ध होता. 1828मध्ये याने आल्या भारतामध्ये पहिलं संस्थान खालसा केलं ते म्हणजे सातारा संस्थान. या सातारा संस्थानचे जे राजे होते त्यांचं नाव होतं प्रतापसिंह भोसले. आणि या प्रतापसिंह भोसलेंचा यांना स्वतःचा औरस पुत्र नसल्यामुळे त्यांनी हे संस्थान खालसा केलं. आणि संस्थान खालसा केल्यामुळे प्रतापसिंह भोसले यांनी आपले दिवाणजी किंवा आपण त्यांना त्यांचे वकील म्हणू रंगो बापूजी गुप्ते, या रंगो बापूजी गुप्तेंना आपली व्यथा किंवा आपला प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंट मांडावा याच्याकरता त्यांनी रंगो बापूजी गुप्तेंना इंग्लंडला पाठवलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ब्रिटिश पार्लमेंटला भेट देण्यासाठी जाणारे पहिले व्यक्ती कोण, तर रंगो बापूजी गुप्ते. पण प्रश्न असा आहे की रंगो बापूजी गुप्ते ही इंग्लंडला गेले, मात्र त्यांची इंग्लंडच्या पार्लमेंटला भेट होऊ शकली नाही. याचा अर्थ की इंग्लंडच्या पार्लमेंटला भेट देण्याचा पहिला प्रयत्न करणारे व्यक्ती रंगो बापूजी गुप्ते, पण यांची भेट झालेली नाही. माझा प्रश्न येतो की इंग्लंडच्या पार्लमेंटला प्रत्यक्ष भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण, तर राजा राममोहन रॉय. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जसं भेट देणारे पहिले व्यक्ती राजा राममोहन रॉय आहेत, पण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे पहिले व्यक्ती कोण, तर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे पहिले व्यक्ती आहेत ते आहेत दादाभाई नौरोजी. आणि ते इंग्लंडमधल्या फिल्सबरी नावाच्या मतदारसंघातनं ते इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेले होते. असो, तर रंगो बापूजी गुप्ते हे इंग्लंडच्या पार्लमेंटला भेट देण्याकरता गेले, पण त्यांची इंग्लंडच्या पार्लमेंटला भेट घेऊ शकली नाही. त्याच्यामुळे ते नाराज होऊन परत आले भारतामध्ये. आणि भारतात परत आल्यानंतर त्यांनी काय केलं की अरे यार, सनदशीर मार्गाने आपल्याला इंग्लंड किंवा जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे ती आपल्याला, किंवा हा जो व्हाईसरॉय डलहौसी हा आपला जो प्रश्न आहे तो सोडवणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं की कोल्हापूर संस्थानमधले गडकऱ्यांना आणि सातारा संस्थानमधल्या रामोशांना त्यांनी एकत्र केलं आणि इंग्रजांविरुद्ध उठाव केला. आणि हा उठाव यशस्वी होण्याच्या मार्गात असतानाच कृष्णा सिदाजी सिनकर या देशद्रोही व्यक्तीने रंगो बापूजी गुप्तेंना पकडून दिलं आणि इंग्रजांनी त्यांना पकडल्यानंतर फासावर चढविलं. आणि अशा प्रकारे सातारा संस्थाने खालसा झालं. आणि त्याच्यासोबत त्यांचे जे वकील होते रंगो बापूजी गुप्ते यांनासुद्धा फासावर जावं लागलं. तर अशा प्रकारे 1828मध्ये डलहौसीने सातारा संस्थाने खालसा केलं. त्याच्यानंतर आपण 1849बद्दल बोलूया. मी 1828पासून तर 1856मध्ये डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये काय काय घडलं हे आपण प्रत्येक मुद्दा पाहूया. आता आपण 1849कडे जाऊया. 1849मध्ये डलहौसीने 2 संस्थाने खालसा केलीत. 2 संस्थाने, जैतपूर आणि संबळपूर. पुन्हा एकदा सांगतो, 2 संस्थाने खालसा केली, एक जैतपूर आणि दुसरं संबळपूर. आणि 1849मध्येच डलहौसीने एक अख्खं राज्य खालसा केला. तर राज्याचं नाव आहे पंजाब. का बरं सांगतो, बघा, पंजाबवर सगळ्यात पहिलं राज्य होतं ते राजा रणजित सिंगांचं. पण राजा रणजित सिंग मरण पावल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता राजा दलीप सिंग हे गादीवर होते. पण राजा दलीप सिंग हे लहान असल्यामुळे वयाने त्यांचं एक गायडन्स किंवा पॅरेंट्स म्हणून त्यांची आई जी होती महाराणी जिंदन कौर यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि झालं काय की 1849ला इंग्रजांमध्ये आणि शिखांमध्ये महायुद्ध झालं. आणि या महायुद्धामध्ये इंग्रजांनी शिखांचा पराभव केला. बघा, इंग्रजांकडून नेतृत्व केलं लॉर्ड डलहौसीने आणि शिखांकडून नेतृत्व केलं महाराणी जिंदन कौर यांनी. या दोघांमध्ये अमृतसरचा तह झाला होता. आणि या अमृतसरच्या तहामध्ये शिखांना 3 गोष्टी कराव्या लागल्या. सगळ्यात पहिली गोष्ट करावी लागली ती म्हणजे ही की सगळ्यात पहिले शिखांना या तहामध्ये अमृतसरच्या प्रसिद्ध कोहिनूर हिरा हा इंग्रजांना द्यावा लागला. दुसरी घटना घडली की इंग्रजांनी वचन दिलं की आम्ही इंग्रजांवर पुन्हा कधी म्हणजे शिखांनी इंग्रजांना वचन दिलं की आम्ही कधीही इंग्रजांवर हल्ला करणार नाही, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट ही तहानुसार घडली ती ही की ब्रिटिशांनी शिखांचा जो उत्तर दक्षिण सीमा आहे ती ठरवून दिली. ती म्हणजे झेलम
आणि सतलज या नद्यांच्या मधातला प्रदेश हा शिखांचा असेल असं त्यांनी ठरवून दिलं. आणि ह्या जे 2 नद्या आहेत झेलम आणि सतलज, याच्या मधात जो 5 नद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, या 5 नद्यांचा मधातला जो प्रदेश आहे तो प्रदेश इंग्रजांनी शिखांना देण्यात आला. तर 1849मध्ये काय घडलं की 2 संस्थाने खालसा झालीत, एक जैतपूर आणि संबळपूर, आणि एक अख्खं राज्यच खालसा आलं आणि त्या राज्याचं नाव होतं पंजाब. तर अशा प्रकारे आपण 1828 आणि 1849 ह्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर आपण 1850कडे जाऊया. 1850मध्ये लॉर्ड डलहौसीने एक संस्थान खालसा केलं. ते संस्थान होतं बघत किंवा आपण बघेलसुद्धा संस्थान असं म्हणतो. आणि हे संस्थान त्यांनी खालसा करण्याचं कारण होतं पुन्हा एकदा की दत्तक वारसा नामंजूर करण्यात आलेला होता. बघा 1850मध्ये अजून एक घटना घडली की 1850मध्ये डलहौसीने एक कायदा मंजूर करण्यात आला याच्या कारकिर्दीमध्ये, आणि या कायद्याचं नाव होतं रिलिजियस डिसेबिलिटी ॲक्ट, किंवा याला आपण मराठीमध्ये धार्मिक अयोग्यता कायदा असे सुद्धा म्हणतो. या कायद्यानुसार कुठल्याही नॉन ख्रिश्चन व्यक्तीने जर का ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याला वारसा हक्कामध्ये वाटा मंजूर करण्यात आलेला होता. तर 1850मध्ये रिलिजियस डिसेबिलिटी ॲक्ट किंवा मराठीमध्ये धार्मिक अयोग्यता कायदा पारित करण्यात आला होता. आपण 1828, 1849 आणि 1850 हे 3 वर्ष बघितले. पुढचं वर्ष आहे ते 1851. बघा 1851मध्ये लॉर्ड डलहौसीने भारतामध्ये 1 रुपयाची सुरुवात केली. तुम्हाला माहीत असेल, बघा मी थोडंसं डीपमध्ये जाऊन सांगतो की 1851मध्ये भारतामध्ये रुपयाची सुरुवात करणारा व्यक्ती कोण, तर लॉर्ड डलहौसी. याला एक कारण सांगतो का बरं, की भारतामध्ये प्रमाण तुम्हाला माहीत असेल की जसा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 200 कोटी रुपये छापायचं असेल तर 115 कोटी रुपयांचे सरकारी हुंड्या, चिठ्ठ्या, बिल्स आणि 85 कोटींचं सोनं, असे 115 कोटी रुपयांचे हुंड्या आणि बिल्स आणि 85 कोटींचं सोनं, असं 200 कोटीच्या प्रमाणात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा छापत असतं. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक 200 कोटीच्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा छापते. तर तसं 1851मध्ये जेव्हा रुपयाची सुरुवात झाली तेव्हा लॉर्ड डलहौसीने चांदी हे प्रमाण स्वीकारलं होतं. जर आपल्याला असा प्रश्न विचारला की हिंदुस्थानमध्ये रुपयाची सुरुवात करणारा व्यक्ती कोण, त्याचं उत्तर आहे शेरशाह सुरी. पण शेरशाह सुरीने कुठलंही प्रमाण स्वीकारलेलं नव्हतं. त्याला जेवढी इच्छा असेल तेवढा तो कॉईन्स किंवा नोट छापायचा, बरोबर आहे. पण भारतामध्ये पहिल्यांदा चांदीचं प्रमाण स्वीकारून नोटा छापणारा व्यक्ती कोण किंवा रुपयाची सुरुवात करणारा व्यक्ती कोण, तर आपण लॉर्ड डलहौसी याचं नाव घेतो. बघा 1851मध्ये भारतामध्ये रुपयाची सुरुवात लॉर्ड डलहौसीने केली, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं वर्ष आहे ते आहे 1852. 1852मध्ये लॉर्ड डलहौसीने एक संस्थान खालसा केलं, ते म्हणजे उदयपूर. मी आज या लाईव्ह चॅनलवर तुम्हाला ट्रिक्स शिकवत नाही आहे, पण जेव्हा क्लासमध्ये मी लाईव्हमध्ये क्लासमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष पोरांना शिकवतो त्यावेळेस मी प्रत्येक जेव्हा ट्रिक्स लावलेली आहे की हातोहात तुम्हाला प्रत्येक जो व्हाईसरॉय आहे किंवा गव्हर्नर जनरल आहे तो जिथेच क्लासमध्ये पाठ होऊन जातं, घरी जाऊन पाठ करण्याची आवश्यकता होत नाही. त्याची आपण एक झलक पाहूया. 1852चे शेवटी 2 अंक आहेत 52. एका वर्षात 52 आठवडे असतात आणि 52च्या 52 आठवडे उदय होतो. कोणाचा उदय होतो? सूर्याचा. आणि सूर्याचा काय होतो? उदय होतो. तर 1852ला याने उदयपूर हे संस्थान खालसा केलं. कारण उदयपूर संस्थानमध्ये बरं तिथला जो राजा होता त्याने आर्थिक दिवाळखोरी केली असं त्याच्यावर ठपका ठेवून डलहौसीने संस्थान खालसा केलं होतं. 1852ला उदयपूर हे संस्थान त्याने खालसा केलं. बघा 1852ला अजून एक घटना घडली की 1852ला बरं हिंदुस्थानामधलं पहिलं पोस्टाचं तिकीट कराची या शहरामध्ये सुरू करण्यात आलं. बघा प्रश्न एवढाच आहे बघते, हिंदुस्थानमध्ये 1852ला पहिल्यांदा पोस्टाचं तिकीट कराची येथे सुरू करण्यात आलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर कराची हे तर पाकिस्तानमध्ये आहे, पण 1927पर्यंत पाकिस्तान हा भारताचा भाग होता. लक्षात. चला पुढचा मुद्दा आपण पाहूया. 1852मध्ये काय झालं होतं, तर 1852मध्ये पुढचा मुद्दा आहे तो की बघा जसं पोस्टल तिकीट सुरू झालं, पण जर का आपल्याला प्रश्न आला की भारतामध्ये टपाल सेवेचा पाया कोणी टाकला, टपाल सेवेचा पाया कोणी टाकला, तर टपाल सेवेचा पाया भारतामध्ये टाकला तो रॉबर्ट क्लाइव्ह याने. पण रॉबर्ट क्लाइव्ह याने जी टपाल व्यवस्था सुरू केली होती किंवा पोस्ट खातं जे सुरू केलं होतं हे फक्त इंग्रजांसाठी मर्यादित होतं. म्हणजे जर इंग्रजांचा कार्यालयीन उपयोग होता त्याच्याकरता आपण याचा सुरुवात केला होता लक्षात. आणि 1854मध्ये आपण एक गोष्ट बोलू शकतो आता की मी थोडंसं पोस्ट खात्याबद्दल बोलतो म्हणून. 1854ला डलहौसीने एक कायदा पारित केला होता. तो म्हणजे जसं 1854च्या शेवटी 4 अंक आहेत, तर POST पोस्ट आणि टेलिग्राफ पोस्ट आणि टेलिग्राफ कायदा हिंदुस्थानमधला पहिला हा 1854मध्ये लॉर्ड डलहौसीने सुरू केला होता. तर पुन्हा एकदा सांगतो 1852मध्ये आपण हिंदुस्थानमधलं पहिलं पोस्टाचं तिकीट कराचीने बघितलं आणि हे तिकीट जे होतं हे फक्त ब्रिटिशांच्या कार्यालयीन उपयोगासाठी सुरू करण्यात आलं होतं. भारतात टपाल सेवेचा पाया सुरू करणारा व्यक्ती कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह लक्षात. आणि भारतातला पहिला पोस्ट टेलिग्राफ कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? 1854ला. चला पुढचा मुद्दा आहे 1852. 1852ला
1852ला डलहौसीने ब्रह्मरेशवर युद्ध केलं आणि ब्रह्मरेशवर युद्ध करून त्याचा दक्षिण पिगू हा जो भाग आहे, हा दक्षिण पिगू हा भाग भारताला जोडला. बघा 1852मध्ये डलहौसी या साम्राज्यवादी व्यक्ती होता. साम्राज्यवादी म्हणजे काय, की साम्राज्यवादाचा अर्थ आहे की बाबा समोरच्या देशांचा, राज्यांचा किंवा राजांचा प्रदेश जिंकून स्वतःच्या प्रदेशाला जोडल्यामुळे त्याला साम्राज्यवादी धोरण म्हणतो. तर 1852मध्ये याने ब्रह्मरेशवर युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर त्यांचा जो दक्षिण पिगू प्रांत आहे हा भारताला जोडला. पुन्हा 1852मध्ये काय झालं आपण पाहूया. 1852ला बरं सिक्कीमचा राजा, बघा मगाशी आपण ब्रह्मरेश आणि दक्षिण पिगूबद्दल बोललो, आता 1852चीच घटना आहे की सिक्कीमचा जो राजा होता त्या सिक्कीमच्या राजाने काय केलं की या लॉर्ड डलहौसीने जो आपला वकील पाठवला होता हे सिक्कीमच्या राजासोबत बोलणी करण्यासाठी, तर या वकिलाला सिक्कीमच्या राजानं बंदी करून टाकलं. बघा, आणि या सिक्कीमच्या राजाने त्या वकिलाला बंदी केल्यामुळे बरं आहे लॉर्ड डलहौसीने काय केलं, 1852ला सिक्कीम हा त्या राजाकडनं जिंकून घेतला आणि भारताला बफर स्टेट किंवा एक स्वतंत्र राज्य म्हणून, बफर स्टेट किंवा स्वतंत्र राज्य म्हणून भारताला काय जोडण्यात आला, तर सिक्कीम जोडण्यात आला. बघा 1852मध्ये साम्राज्य धोरण दोन घडले. एक काय, तर ब्रह्मरेशचा दक्षिण पिगू प्रांत भारताला जोडला डलहौसीने, आणि 1852ला सिक्कीमच्या राजाने इंग्रजांच्या वकिलाला बंदी केल्यामुळे त्यांनी सिक्कीम हा प्रदेश भारताला बफर स्टेट किंवा स्वतंत्र राज्य म्हणून भारताला जोडण्यात आला. पुढचं वर्ष आहे 1853. बघा मी तुम्हाला 1828 ते 1856 हा कार्यकाल आहे लॉर्ड डलहौसीचा, आणि प्रत्येक वर्षी काय काय घडलं हे तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर मी सबस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कुठलीही अडचण असेल तुम्हाला विचारू शकता. पुढचा मुद्दा आहे 1853. बघा 16 एप्रिल 1853ला लॉर्ड डलहौसीने हिंदुस्थानमधली पहिली रेल्वे सुरू केली. जर आपण असा विचार केला की हिंदुस्थानमध्ये रेल्वे आणण्याचं पूर्ण श्रेय कोणाला जायचं किंवा जन कोणाला म्हणता येईल, तर लॉर्ड डलहौसीला. मग आता नुसतं रेल्वे सुरू झाली याला अर्थ नाही आहे, किंवा ती 16 एप्रिल 1853ला सुरू झाली याला अर्थ नाही आहे. अर्थ आहे की या रेल्वेबद्दल जे बारीक बारीक मुद्दे आहेत ते पूर्ण आपल्याला माहीत असायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा की भारतात रेल्वे सुरू झाली पहिली 16 एप्रिल 1853ला. ती कोणत्या दोन शहरादरम्यान धावली, तर तुम्हाला माहिती आहे आयोग कधी आयोग बोरीबंदर ते ठाणे देतं, किंवा कधी ऑप्शन आपल्याला बरं मुंबई ते ठाणे हे देतं. मग प्रश्न विचारला जातो की मुंबई ते ठाणे हे अंतर किती होतं, किंवा ती पहिली रेल्वे किती किलोमीटर चालली, तर 34 किलोमीटर ती रेल्वे चालली. नंतर प्रश्न विचारलेला आहे की त्या पहिल्या रेल्वेचं नाव काय होतं, तर पहिल्या रेल्वेचं नाव होतं ते होतं ब्लॅक ब्युटी. मला वाटतं भारतीय लोक दिसायला काळे असतील म्हणून त्यांनी ब्लॅक ब्युटी हे नाव दिलं असेल. आणि त्या इंजिनला, त्या रेल्वेला जे 3 इंजिन जोडले होते त्या 3 इंजिनचे नाव आहेत साहेब, सिंध आणि सुलेमान. त्या 3 इंजिन होते त्यांची पूर्ण नाव एकदा सांगतो मी, साहेब, सिंध आणि सुलेमान. त्या रेल्वेला एकूण 14 डबे जोडण्यात आले होते. 14 डबे. जर आपल्याला असा प्रश्न आला की हिंदुस्थानमध्ये रेल्वे आणण्याकरता कुठल्या भारतीय व्यक्तीने पुढाकार केला होता, तर नाना शंकर सेठ. आणि पुन्हा आयोगाने आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की या रेल्वेमध्ये बसणारे पहिले प्रवासी कोण होते, आणि या रेल्वेचे पहिले प्रवासीसुद्धा नाना शंकर सेठ हे होते. बघा प्रश्न विचारलेला आहे की या रेल्वेमध्ये एकूण प्रवासी किती होते, या 14 डब्यांमध्ये किती प्रवाशांनी प्रवास केला होता, तर साधारणतः 78 प्रवाशांनी या पहिल्या रेल्वेमध्ये प्रवास केला होता. आणि तुम्हाला माहीत असेल की जगात रेल्वेला सुरुवात ही कोणत्या देशात झाली होती, तर जगात रेल्वेला सुरुवात झाली ही इंग्लंड देशामध्ये झाली होती. आणि ज्या 2 शहरादरम्यान रेल्वे धावली होती त्या 2 शहरांचं नाव आहे लिव्हरपूल आणि मँचेस्टर. तुम्हाला माहीत असेल की लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड हे 2 फुटबॉलचे सुद्धा अतिशय प्रसिद्ध संघ आहेत. असो, तरच पुढचा मुद्दा आहे की रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला. हा आपल्याला विज्ञानमध्ये बराचदा प्रश्न विचारलेला की जॉर्ज स्टिव्हन्सन याने रेल्वे इंजिनचा शोध लावलेला आहे. चला पुढचा मुद्दा आपण ओढूया की ही जी रेल्वे भारतामध्ये सुरू केली लॉर्ड डलहौसीने, याचं प्रशासकीय कारण काय होतं. बघा लॉर्ड डलहौसीने जी रेल्वे सुरू केली त्याचं प्रशासकीय कारण, भारतीयांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला स्वस्त आणि सोयीची दळणवळण सेवा द्यायची आहे. पण तुम्हाला माहीत असेल की इंग्रजांनी भारतामध्ये ज्या काय सुखसुविधा सुरू केल्या त्यांचा उद्देश नक्कीच भारतीयांना सेवा आणि सुखसुविधा किंवा दळणवळणाच्या सुविधा देणं हा अजिबात नसेल. मग प्रशासकीय कारण काय होतं, तर भारतीयांना स्वस्त आणि सोयीची दळणवळण व्यवस्था देणे. पण मूळ कारण काय होतं रेल्वे सुरू करण्याचं, तर देशाच्या कानाकोपऱ्यात जो काही कच्चा माल पसरलेला आहे तो कच्चा माल रेल्वेने मुंबई बंदरापर्यंत आणणे, आणि मुंबई बंदरातनं त्याच्या आपल्या इंग्लंडपर्यंत त्याचा प्रवास करणे त्या कच्च्या मालाचा, आणि तो कच्चा माल वाहून नेल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर पक्का मालामध्ये करून भारताची जी अखंड बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये त्याचा शिरकाव करणे किंवा त्या पक्क्या मालाला काहीतरी जबरदस्त मागणी असेल ते पूर्ण करण्याकरता यांनी रेल्वे सुरू केली होती. चला पुढचा मुद्दा आहे
1853मध्ये लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये हिंदुस्थानमधली पहिली कापडगिरणी सुरू केली. याच्यावर आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. 1984 तर आजपर्यंत 2020पर्यंत मागच्या 36 वर्षात 50च्या वर क्वेश्चन्स डलहौसीवर विचारलेले आहेत आयोगाने, त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा. आणि प्रत्येक वेळेला आयोगाने काहीतरी बारकाव्यामध्ये गेलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, भारतात पहिली कापडगिरणी कधी सुरू झाली तर 1853ला. ती कापडगिरणी कुणी सुरू केली तर CN दावर किंवा कावसजी नानाभाई दावर, CN दावर किंवा कावसजी नानाभाई दावर, बरं आहे. आणि आपल्याला प्रश्नसुद्धा विचारलेला आहे की या पहिल्या कापडगिरणीचं नाव काय होतं. या कापडगिरणीचं नाव होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल, हे या पहिल्या कापडगिरणीचं नाव होतं. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे की ही जी मुंबईला कापडगिरणी स्थापन झाली, मला सांगा यार की मुंबईच्या 150 किलोमीटरच्या परिघामध्ये कापसाचं अजिबात उत्पादन होत नाही, मग तरीसुद्धा जवळपास 159च्या वर कापडगिरण्या हे मुंबईला होतं. त्याचं कारण का बरं होतं तुम्हाला एक सांगतो की मुंबई सगळ्यात पहिले हे प्रसिद्ध बंदर होतं. आणि तिथे जर का देशातनं कच्चा माल जो कापूस लागतो तो मुंबई बंदरापर्यंत आणायचा, किंवा मुंबईला ज्या कापडगिरण्या आहेत 159च्या वर, त्या कापडगिरण्यांमध्ये कापड तयार करायचं, हा एक उद्देश. दुसरा उद्देश होता की ही मुंबई बंदर असल्यामुळे आणि समुद्रकाठावर असल्यामुळे दमटपणामुळे जो कापूस तयार होईल, कापसापासून जो धागा तयार होईल तो धागा अतिशय लांब राहील, तो आखूड राहणार नाही किंवा तो तुटणार नाही. या अशा कारणांमुळे सुद्धा मुंबईला कापडगिरणी स्थापन करण्याचं प्रमाण सर्वात जास्त होतं, जरीही कच्चा माल 150 किलोमीटरच्या परिघामध्ये तयार होत नव्हता तरीही. चला पुढचा मुद्दा आपण पाहूया. 1853ला भारतात पहिल्यांदा तार सेवा सुरू झाली. बघा, तार सेवेला आपण टेलिग्राफ लाईन असं सुद्धा म्हणतो. प्रश्न विचारलेला आहे की भारतात पहिल्यांदा तारसेवा कधी सुरू झाली तर 1853ला. ती कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली तर लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत सुरू झाली. त्याचा कार्यकाल आहे 1828 ते 1856. मग ही पहिली जी तारसेवा आहे ही कुठल्या 2 शहरादरम्यान सुरू झाली तर आयोगाने आपल्याला आजपर्यंत 2दा ऑप्शन दिलेला आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे कलकत्ता ते आग्रा, आणि एकदा आयोगाने ऑप्शन दिलेलं आहे डायमंड हार्बर ते आग्रा. तुम्हाला माहीत असेल की कलकत्त्यापासून एक साधारणतः 8 ते 10 किलोमीटर दूर एक बंदर आहे, त्या बंदराला आपण डायमंड हार्बर असे म्हणतो. म्हणून डायमंड हार्बर ते आग्रा किंवा कलकत्ता ते आग्रा असे हे ऑप्शन आपल्याला परीक्षेला दिल्या जाऊ शकते. या 2 शहरादरम्यान भारतातली पहिली टेलिग्राफ लाईन सुरू झाली होती. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की भारतातली जी पहिली टेलिग्राफ लाईन सुरू झाली तर याचे जनक कोण आहे किंवा ही टेलिग्राफ लाईन कोणी सुरू केली होती तर विल्यम शॉग्नेस नावाच्या व्यक्तीने भारतात पहिल्यांदा टेलिग्राफ लाईन सुरू केली होती. चला पुढचा आपण मुद्दा पाहूया. 1853मध्ये लॉर्ड डलहौसीने 2 संस्थाने खालसा केले. एक संस्थान खालसा केलं वऱ्हाड. तुम्हाला माहीत असेल की 1853ला 2 संस्थाने खालसा आले. त्यातलं पहिलं संस्थान होतं वऱ्हाड आणि दुसरं संस्थान होतं झाशी. मी ट्रिकसुद्धा त्यात लावलेली आहे की 1853च्या शेवटी 3 आहे म्हणून वऱ्हाड 3 अक्षरी आणि झानशी. जरी ते झाशी असेल तर आपण उच्चार करताना झांशी म्हणायचं, झानशी. तर 1853ला 2 संस्थाने खालसा आलेत, वऱ्हाड आणि झांशी. तुम्हाला माहीत असेल की वऱ्हाड हा जो प्रांत होता, हा वऱ्हाड प्रांत हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. पण झालं काय की हैदराबादच्या निजामाने 1803ला तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये तैनाती फौज सुरुवात केली होती लॉर्ड वेलस्लीने, आणि हैदराबादच्या निजामाने पहिल्यांदा स्वीकारली होती, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग या तैनाती फौजेचा जो काही थकबाकी आहे ती हैदराबादच्या निजामाकडं राहिली होती. ती थकबाकी फेडण्यासाठी 1853ला वऱ्हाड हे संस्थान हैदराबादच्या निजामाने कोणाला तरी इंग्रजांना दिलं आणि त्याच्यामुळे वऱ्हाडी संस्थान काय करण्यात खालसा करण्यात आलं. तुम्हाला माहीत असेल की वऱ्हाडी संस्थान तेव्हाच्या मध्य प्रांतावर होतं, लक्षात. आणि मध्य प्रांताचं नाव होतं CP अँड बेरार. CP अँड बेरार म्हणजे काय तर C म्हणजे मध्य प्रांत, C म्हणजे सेंट्रल, P म्हणजे प्रोव्हिन्स आणि बेरार म्हणजे विदर्भ. इंग्रजांना विदर्भ हा शब्द बोलता येत नव्हता किंवा वऱ्हाड हा शब्द बोलता येत नव्हता म्हणून ते म्हणायचे बेरार. तर CP अँड बेरार म्हणजेच मध्य प्रांत आणि वऱ्हाड, यातला वऱ्हाड हा प्रांत 1853मध्ये इंग्रजांनी काय केला, खालसा केला. चला पुढचा मुद्दा आहे. 1853मध्ये संस्थान जे खालसा आलं ते झांशी किंवा झाशी आपण त्याला म्हणू. तर झाशी हे कोणाच्या ताब्यात होतं तुम्हाला माहीत असेल की झाशीची राणी, तिचं मूळ नाव होतं मनकर्णिका तांबे आणि झाशीच्या राणीचं मूळ गाव होतं ते आपल्या जळगाव जिल्ह्यामधलं पारोळा, लक्षात. आणि या झाशीच्या राणीचं म्हणजे त्यांचं मूळ नाव आहे मनकर्णिका तांबे. या मनकर्णिका तांबेंचं लग्न झालं गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी. आणि गंगाधरराव नेवाळकर यांचं झाशी संस्थान ते मरण पावल्यामुळे झाशीची राणी तिथली काय बनली म्हणजे राणी बनली आणि तिचा स्वतःचा मुलगा जो होता तो आनंद होता. तो आनंद नावाचा मुलगा मरण पावल्यामुळे तिने दामोदर नावाचा मुलगा हा दत्तक घेतला
आणि तो दत्तक घेतल्यामुळे तुम्हाला माहीत आहे की इंग्रजांमध्ये जे साम्राज्यवादी धोरण राबवलं डलहौसीने, त्याचं सगळ्यात पहिला संस्थान खालसा करण्याचं कारण जे होतं ते हेच होतं की त्या राजाला किंवा राणीला स्वतःचा औरस पुत्र असावा. औरस म्हणजे स्वतःच्या पोटातनं, म्हणजे स्वतःच्या बायकोच्या महाराणीच्या पोटातनं जन्मलेला मुलगा म्हणजे औरस. आणि झाशीच्या राणीचा दामोदर हा मुलगा औरस पुत्र होता, तो दत्तक होता. त्याच्यामुळे झाशी हे संस्थान यांनी काय केलं, खालसा केलं. कोण? लॉर्ड डलहौसीने. बघा, मग इथे प्रसिद्ध जो नारा दिला झाशीच्या राणीने तो काय दिला की मैं मेरी झांसी नहीं दूंगी, कारण हे संस्थान खालचं झालं होतं त्याच्यामुळे. बघा पुढचा मुद्दा आहे, आपल्याला 1853 आपण झाशीबद्दल बोलतोय. तिथली महाराणी होती झाशीची राणी. तिचं मूळ नाव मनकर्णिका तांबे, तिच्या मिस्टरांचं नाव गंगाधरराव नेवाळकर, तिच्या स्वतःच्या मुलाचं नाव आनंद, दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव दामोदर. इथपर्यंत आपण पूर्ण माहिती बघितली. पण प्रश्न आलेला आहे आपल्याला की त्या झाशीच्या राणीला मारणारा व्यक्ती कोण? तर झाशीच्या राणीला कानपूरजवळ एका ठिकाणी ज्या व्यक्तीने मारलं त्याचं नाव होतं कर्नल नील. म्हणजे झाशीच्या राणीला मारणारा व्यक्ती कोण? कर्नल नील. मग प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा झाशीची राणी मरण पावली तेव्हा त्या झाशीचा जो इंग्रज अधिकारी होता तो कोण होता? झाशी या शहराचा जो इंग्रज अधिकारी होता तो कोण होता? तर झाशीचा इंग्रज अधिकारी होता तो होता कर्नल ह्युरोज. बघा, मारणारा कोण? कर्नल नील. आणि झाशी शहराचा इंग्रज अधिकारी कोण होता 1857-58मध्ये? तर कर्नल ह्युरोज. आणि जेव्हा झाशीची राणी मरण पावली तेव्हा तिच्याबद्दल प्रसिद्ध नारा किंवा प्रसिद्ध वाक्य काढलं होतं कर्नल ह्युरोजने. ते हे काढलं होतं की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात पराक्रमी स्त्री आज कामी आली किंवा शहीद झाली, असं प्रसिद्ध वाक्य हे कर्नल ह्युरोजने झाशीच्या राणी शहीद झाल्याबद्दल काढलं होतं. चला पुढचा मुद्दा आहे 1853मध्ये पुन्हा काय झालं की लॉर्ड डलहौसीने, बरं आहे, ज्या आपल्या हिंदी सैनिकांमध्ये किंवा इंग्रजी सैनिकांमध्ये ज्या काही बंदुका होत्या त्यातल्या बर्न ब्रूस, त्या पुन्हा बंदुकांचं नाव लक्षात ठेवा, बर्न ब्रूस नावाच्या ज्या बंदुका आहेत त्या बंदुका डलहौसीने काढून घेतल्या आणि त्याच्याऐवजी त्यांना इनफिल्ड बंदुका दिल्यात. लक्षात, तुम्हाला माहिती असेल की ह्या ज्या इनफिल्ड बंदुका, ह्या इनफिल्ड बंदुका 1853ला दिल्या. तिथून 4 वर्षांनी म्हणजे 1857च्या उठावामध्ये या इनफिल्ड बंदुकाच 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण बनणार आहेत. कारण का बरं? या इनफिल्ड बंदुकांमध्ये जे काही काडतूस टाकावं लागायचे, काडतूस म्हणजे बुलेट, आणि हे जे काडतूस होते हे काडतूस गाईच्या आणि डुकराच्या चरबीवरून बनलेले होते. असो, हा मुद्दा आपण पुढे लॉर्ड कॅनिंगमध्ये 1857ला आपण डिस्कस करणार आहोत. सध्या आपण पाहूया. तर 1853ला लॉर्ड डलहौसीने बर्न्स ब्रूस नावाच्या बंदुका परत घेतल्या आणि त्यांना इनफिल्ड बंदुका दिल्या. मग प्रश्न आलेला आयोगाचा 2014-15ला PSISला की या इनफिल्ड बंदुकांचं जे प्रशिक्षण केंद्र होते कुठे होतं? तर 3 ठिकाणी होतं. एक होतं सियालकोट जे पंजाबमध्ये आहे, अंबालासुद्धा पंजाबमध्ये आहे, आणि तिसरं आहे डमडप, ते आहे आपला तेव्हाच्या पश्चिम बंगालमध्ये. लक्षात, तर या 3 ठिकाणी बरं आहे या इनफिल्ड बंदुकांचं प्रशिक्षण केंद्र होतं. लक्षात. पुढचा मुद्दा आहे 1853मध्ये. पुन्हा आपण 1853बद्दल बोलतोय. 1853मध्ये लॉर्ड डलहौसीने काय केलं? तर तुम्हाला माहिती असेल की इंग्रज लोक गोरे असल्यामुळे आणि इंग्लंडसारख्या थंड देशात राहत असल्यामुळे त्यांना आपल्या इथला उन्हाळा सहन व्हायचा नाही. तर 1853ला लॉर्ड डलहौसीने आपली जी उन्हाळी राजधानी आहे ती उन्हाळी राजधानी शिमला येथे शिफ्ट केली होती. लक्षात. बघा, तेव्हा भारताची राजधानी काय होती? मी 1-2 मिनटं तुम्हाला हिंदुस्थानच्या राजधानीचा क्रम सांगतो. सगळ्यात पहिले मुंगेर नंतर मुर्शिदाबाद नंतर कलकत्ता. म्हणजे जेव्हा 1853ला लॉर्ड डलहौसीने आपली उन्हाळी राजधानी शिमला येथे शिफ्ट केली त्यावेळेला उरलेल्या काळात किंवा जी आपली राजधानी होती ती होती कलकत्ता. लक्षात. मुंगेर, मुर्शिदाबाद, कलकत्ता ही कलकत्ता राजधानी लॉर्ड डलहौसीच्या काळातसुद्धा होती. फक्त लॉर्ड डलहौसीने उन्हाळी राजधानी कुठे शिफ्ट केली होती? तर शिमल्याला. लक्षात. असो, आणि मग सगळ्यात शेवटच्या 4 नंबरला येते मुंगेर, मुर्शिदाबाद, कलकत्ता, आणि सगळ्यात 4 नंबरला येते दिल्ली. आणि 12 डिसेंबर 1911ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज किंवा भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांनी दिल्ली दरबार भरवला होता. आणि दिल्ली दरबार येतात 12 डिसेंबर 1911ला दिल्ली ही भारताची आजसुद्धा जी कायमस्वरूपी राजधानी आहे ती घोषित केली होती. तर असो, पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या राजधानीचा आपण क्रम बघितला, मुंगेर, मुर्शिदाबाद, कलकत्ता, आणि आतापर्यंतसुद्धा जी आहे ती आहे दिल्ली. ठीक आहे इथपर्यंत. चला पुढचा मुद्दा. एक मुद्दा सांगायला विसरलो मी की जेव्हा त्याने उन्हाळी राजधानी शिमला शिफ्ट केली तर शिमल्याला राजधानी होती, उन्हाळी राजधानी, बरं आहे, पण तिथनं साधारण 30 ते 35 किलोमीटर दूर स्वतः डलहौसी राहायचा. स्वतः त्याने तिथे एक त्याच्यासाठी व्हाईसरॉयचा बंगला बांधला होता आणि तिथेच डलहौसी त्या बंगल्याचं नाव आहे. आजही तुम्ही 2020मध्ये बघितलं तर हिमाचल प्रदेशमध्ये डलहौसी नावाचं थंड ठिकाण आहे. तेच डलहौसी जिथे हा लॉर्ड डलहौसीने बंगला बांधला होता आणि तिथे तो राहायचा.
चला पुढचा मुद्दा आहे बघा, 1853ला काय झालं बघा. 1853मध्ये लॉर्ड डल्हौसीने खूप सारे कामं केलेत. 1853मध्ये काय घडलं तर 1853मध्ये या लॉर्ड डल्हौसीने कायदा पारित केला, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट. तर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्टनुसार झालं काय की लॉर्ड डल्हौसीने पहिल्यांदा कायदा केला की भारतीयांनासुद्धा ही ICSची परीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं की 1853च्या आधी भारतीय व्यक्तीला जी ICSची परीक्षा आहे, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ज्याला आपण आताचं नाव सध्या आपण त्याला UPSC म्हणतो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर तेव्हाचं नाव ICS, ती देण्याचा पहिल्यांदा भारतीयांना अधिकार कधी प्राप्त झाला 1853ला. कोणाच्या काळात प्राप्त झाला? लॉर्ड डल्हौसीचा. मुद्दा काय आहे तर ही जी ICSची परीक्षा ही कुठे व्हायची तर ICSची परीक्षा ही इंग्लंडमध्ये व्हायची. आणि इंग्लंडमध्ये परीक्षा झाल्यानंतर म्हणजे भारतीयांनासुद्धा परीक्षा द्यायला इंग्लंड जावं लागायचं. ही परीक्षा झाल्यानंतर जे भारतीय व्यक्ती आहे त्या भारतीय व्यक्तीचं किंवा जो व्यक्ती पास होईल ICSची परीक्षा, त्याचं जे ट्रेनिंग सेंटर होतं ते होतं हेलेब्री किंवा हॅलिसबरी इंग्लंडमधलं. हा प्रश्नसुद्धा आपल्याला आयोगाने बऱ्याचदा विचारलेला आहे. लक्षात असो. तर ICSच्या परीक्षेबद्दल आपण 1-2 मिनटं डिस्कस करूया. ICSची परीक्षा पहिल्यांदा देण्याचा अधिकार 1853मध्ये झाला. 1864मध्ये बरं सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय व्यक्ती ICSची परीक्षा पास झाले, पण ते काही कारणास्तव जॉईन करू शकले नाही. मग प्रश्न येतो की ICSची परीक्षा पास होऊन जॉईन करणारे पहिले व्यक्ती कोण तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1885मध्ये ही परीक्षा पाससुद्धा झालेत आणि त्यांनी जॉईनसुद्धा केली होती. बघा ICSच्या परीक्षेबद्दल पुन्हा एकदा सांगतो की 1879मध्ये लॉर्ड लिटनचा कार्यकाल आहे 1876 ते 80. तर आपण 1879बद्दल बोलतो आहे. 1879मध्ये लॉर्ड लिटनने कायदा पारित केला होता, त्याचं नाव होतं स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस. आणि या 1879च्या स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्टनुसार लिटनने काय कायदा पारित केला की भारतीयांकरतावर जी वयोमर्यादा आहे ICSची बरं ती त्याने 21 वर्षावरून 19 वर्ष कमी केली की जेणेकरून भारतीय व्यक्ती हा पास झालाच नाही पाहिजे. बघा याचा तर 1853 ते 1979 लिटनपर्यंत वयोमर्यादा 21 होती, पण 1979ला स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट पारित करून लिटनने ही वयोमर्यादा 21वरून 19 वर्ष केली. बरोबर आहे. म्हणजे इथे लिटनचा मूर्खपणा आपल्याला माहीत पडतो. त्याच्यानंतर भारतातला सगळा उदारमतवादी व्यक्ती आला होता लॉर्ड रिपन 1880 ते 1884. लॉर्ड रिपनने 1882ला पुन्हा कायदा पारित केला आणि जी वयोमर्यादा 19 वर्ष केली होती लिटननी ती पुन्हा एकदा काय केली 21 वर्ष केली. आणि शेवटचा मुद्दा ICS परीक्षेबद्दल बोलतो तो हा की भारतीयांसाठी पहिल्यांदा ICS परीक्षा ही भारतात केव्हा सुरुवात झाली तर 1923ला मुंबई इथे पहिल्यांदा भारतीयांसाठी ICS परीक्षा घेण्यात आली. असो. चला पुढचा मुद्दा आहे 1854. बघा 1854 शेवटी 4 आहे. या 4वरनं त्याने एक संस्थान खालचा केलं होतं नागपूर संस्थानचे जे राजे होते रघुजी भोसले मरण पावल्यामुळे बरं त्यांची जी महाराणी होती महाराणी भागाबाई ही नागपूरची महाराणी बनली, पण तिला स्वतःचा औरस पुत्र नसल्यामुळे त्यांनी नागपुरी संस्थान खालसा केलं. बरोबर इथपर्यंत. त्यानंतर 1854मध्ये डल्हौसीने काय केलं तर बघा तुम्हाला मी मगाशी बोलतो तर सांगितलं असेल की हिंदुस्थानमध्ये पहिलं पोस्टचं तिकीट सुरू झालं होतं 1852ला कराची इथे. तर 1854ला याने कायदा पारित केला. कोणता कायदा पारित केला तर पोस्ट अँड टेलिग्राफ कायदा भारतात पहिल्यांदा पारित केला तो लॉर्ड डल्हौसीने 1854मध्ये. चला पुढचा मुद्दा आहे 1854मध्ये यांनी काय केलं. 1854मध्ये यांनी भारतामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली. मी तुम्हाला सांगतो की या प्रत्येक विषयावर आपण ट्रिक्स लावू शकतो. इतिहासारखा बोरिंग सब्जेक्टसुद्धा आपल्याला इझी जाऊ शकतं. बघा 1854 शेवटचा अंक आहे 4. बघा आपण घर बांधलं तरी 4 भिंतींचं, झोपडी बांधली तरी 4 भिंतींची, आपण बंगला बांधला तरीसुद्धा 4, राजवाडा बांधला तरी 4 भिंतींचा असतो. 1854मध्ये शेवटचा अंक 4 आहे. तर याने सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली 1854ला, ज्याला आपण PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट असं सुद्धा म्हणतो. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की या PWD खात्याने आपल्या कामाची सुरुवात कशी केली तर मुंबई ठाणे या रेल्वेच्या ठाण्याच्या खाडीवर पहिल्यांदा पूल बांधून या PWD खात्याने आपल्या कामाची काय केली होती सुरुवात केली होती. चला पुढचा मुद्दा आहे 1854. बघा 1854मध्ये याने एक कमिशन स्थापन झालं होतं जे कमिशन म्हणून वूडचा खलिता असे म्हणतो. बघा तुम्हाला माहिती असेल की भारतीय शिक्षण खात्याचा विकास कसा व्हावा काय व्हावा याच्याकरता वूड कमिशन 1854मध्ये स्थापन झालं होतं. तर असो मी आतापर्यंत जी माहिती तुम्हाला 1854पर्यंत सांगितलेली आहे. पुढच्या एक थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जो उरलेला 2 कालावधी आहे 1854 ते 1856 हा उरलेला हा सुद्धा मी डल्हौसीचा क्लिअर करून सांगतो. ठीक आहे. थँक्यू.